मित्रांनो, आज आपण शेवभाजी बनवणार आहोत। तर त्याकरता मी इथे तेल ठेवलेलं आहे आणि थोडंसं लालसर कांदा आणि खोबरं भाजून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे। आता मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। हे आपल्याला छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, मी आता याच्यामध्ये थोडासा घरगुती शेवभाजी मसाला सुद्धा ॲड केलेला आहे। त्यानंतर आता मी याच्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट सुद्धा ॲड करणार आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। तर मित्रांनो, आता मी इथे थोडीशी हळद सुद्धा ॲड केलेली आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा आमचा घरगुती मसाला सुद्धा ॲड करते। मित्रांनो, आता मी इथे चवीनुसार मीठ सुद्धा ॲड केलेलं आहे। हे बघा मित्रांनो, इथे आपला किती छान प्रकारे मसाला फ्राय झालेला आहे आणि मसाल्याला खूप छान कलर पण आलेला आहे, तेल पण सुटलेले आहे। तर मित्रांनो, इथे आपल्या भाजीला खूप छान प्रकारे तेल सुटतंय, तुम्ही बघू शकता। आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। हे बघा मित्रांनो, किती छान प्रकारे भाजीला कलर आलेला आहे। तर मित्रांनो, इथे तेल सुटलेलं आहे बघा तुम्ही मसाल्याला, आणि मसाला फ्राय करते वेळेस मसाल्याला तेल सुटलं पाहिजे। तर मित्रांनो, इथे आपल्याला तेल सुटूपर्यंत भाजायचं आहे। आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे। तर मित्रांनो, मी इथे आता थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आपल्याला आता हे मसाला सगळं मिक्स करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, इथे आपली भाजीला छान प्रकारे उकळी आलेली आहे। आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे तरी आलेली आहे भाजीला। इथे आता आपल्याला भाजी छान प्रकारे उकळू द्यायची आहे। मित्रांनो, हे बघा इथे किती छान प्रकारे आता आपली शेवभाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे त्याला तरी आलेली आहे, आणि मी आता याच्यामध्ये शेव सुद्धा टाकलेली आहे। खायला पण खूपच छान लागणार आहे। त्याचबरोबर मी खायला इथे चपाती सुद्धा घेतलेली आहे। तर मित्रांनो, मी इथे थोडीशी शेव घेतलेली आहे। आपल्याला जर वरून लागली तर मी थोडी शेव घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे भाजी आहे आपली, खायला पण खूपच टेस्टी आहे। तर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। नाही समजल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा, आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।